पुणे मुंबई बाह्यवळण महामार्गावरील किवडे विकासनगर परिसरात शिंदे पेट्रोल पंप ते लेखा फार्म दरम्यान रस्ता ओलांडताना 150 पेक्षा जास्त निष्पाप लोकांचा बळी गेला होता। 14 वर्षापूर्वी या ठिकाणी भुयारी मार्गासाठी फुले शाहू आंबेडकर विचार मंचाचे अध्यक्ष धर्मपाल तंतरपाडे यांच्या नेतृत्वाखाली राजेंद्र तरस, निलेश तरस, दादा तरस, नवनाथ तरस तसेच किवडे महानगर ग्रामस्थांच्या सहभागाने आंदोलन झाले होते, ज्यामध्ये रास्ता रोको, आत्मदहनाचा प्रयत्न आणि धरणे आंदोलनाचा समावेश होता। शेवटी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण 21 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून त्या कामाची निविदा काढली आहे। त्याच्या प्रती आंदोलनकर्ते तसेच माजी आमदार अश्विनी जगताप, आमदार शंकर जगताप यांना देण्यात आल्या। लवकरच या भुयारी मार्गाचे काम सुरू होणार असल्याने किवडे विकासनगरमधील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे। त्यानंतर दोन्ही मार्गाची त्यांनी पाहणी केली, भुयारी मार्ग आणि ओव्हरब्रिज। तर ओव्हरब्रिजच्या कामाला सुरुवात झाली होती, पण अचानक त्यांनी ओव्हरब्रिज कॅन्सल करून भुयारी मार्गाचा प्रस्ताव ताबडतोब त्यांनी तयार केला। तो प्रस्ताव त्यांनी सन्माननीय केंद्रीय मंत्री रस्ते नितीनजी गडकरी यांच्याकडे पाठवला आणि त्यांनी त्यांना हिरवा कंदील दिला, मंजुरी दिली। त्यानंतर त्याचा आता टेंडर निघालेला आहे। टेंडरची कॉपी आमच्याकडे आल्यानंतर आम्ही सन्माननीय या भागाचे आत्ताचे विद्यमान आमदार शंकरभाऊ जगताप यांच्याकडे आली, एक कॉपी माझ्याकडे आल्यानंतर आमचा वनवास होता जो 2014 पासून 2025 पर्यंत जो संघर्ष होता, त्या संघर्षाला कुठेतरी न्याय देण्याचं काम या माध्यमातून झालेलं आहे। आज या रस्त्यामुळे हजारो शाळेकरी विद्यार्थी असेल, हजारो कामगार असेल, IT पार्कमध्ये जाणारे कामगार असेल, त्याचप्रमाणे उत्तम नगर या ठिकाणी जाणारे आमचे ग्रामस्थ असेल, लेखा फॉर्मचे कार्यक्रमाला आलेले लोक असेल, या सगळ्या लोकांना या ठिकाणी दिलासा मिळालेला आहे। मी खऱ्या अर्थानं या भागाचे आमदार तेव्हा हजारो लोकांचं या ठिकाणी जीवदान मिळणार आहे। आजपर्यंत या रस्त्यावर 2023 पर्यंत साधारणतः 150 लोकांचा बळी ऑन रेकॉर्ड, देवरुड पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डला 150 लोकांचा बळी त्या ठिकाणी गेलेला आहे। तसं पत्र आम्ही राष्ट्रीय विकास महामंडळाला सादर केलं, पण त्यांच्या रेकॉर्डला 150 लोकांचा बळीची नोंदच नव्हती। ही फार मोठी दुःखाची गोष्ट आमदार मॅडमने त्या ठिकाणी बोलून दाखवलेली आहे की एवढा लोकांचा अपघात झाला आणि तुमच्या रेकॉर्डला याची नोंदच नाही। तर त्याची दखल घेत या ठिकाणी त्यांनी जो 21 कोटी 71,48,101 रुपये तर जे टेंडर त्यांनी पास केलेलं आहे, जे इस्टिमेट त्यांनी काढलं, त्यानंतर जे मंजुरी मिळाली, ते खऱ्या अर्थानं आज फार मोठे आमचा आंदोलनकर्त्यांचा किवडे ग्रामस्थांचा विजय आहे। आणि ह्या विजयामध्ये सगळेच आम्ही त्यामध्ये पुणे बेंगलोर रस्ता पूर्णपणे अडवण्यात आलेला होता आणि त्यावेळी धर्मपाल तंतरपाडेंनी म्हणजे आमरण उपोषण किंवा जे आंदोलन मी मागच घेणार नाही अशा प्रकारची त्या ठिकाणी मागणी केल्याच्या नंतर तत्कालीन आमदार अश्विनीताई जगताप यांना तात्काळ फोन लावून मी धर्मपालची बोलणं करून घेतलं आणि त्यावेळेस त्यांनी शब्द दिला। त्यामुळं या एक्सप्रेस हायवेचे महामार्गाचे जे प्रमुख आहेत अंकित यादव यांच्याबरोबर ती मीटिंग करण्यात आली आणि त्या पाठपुराव्याच्या संदर्भामध्ये धर्मपाल असेल, आमदार शंकरभाऊ जगताप असतील, आमदार अश्विनीताई जगताप असतील यांची संयुक्त मीटिंग त्या ठिकाणी लावण्यात आली आणि त्यातून आता हा अंडरपासचा जो काय प्रश्न आहे तो या ठिकाणी मार्गी लागलेला आहे। त्याबाबतचा आता टेंडर या ठिकाणी आत्ताच निघालेलं आहे। काही कालावधीमध्ये तो चालू होईल अशा प्रकारची ग्वाही या ठिकाणी देतो। त्यासाठी या ठिकाणी नितीनजी गडकरी साहेब असतील आणि हे आमचे माजी आमदार अश्विनीताई जगताप, विद्यमान आमदार शंकरभाऊ जगताप यांचं या ठिकाणी मार्गदर्शन आणि यांचं सहकार्य सर्वात मोठं या ठिकाणी आम्हाला लागलेलं आहे। रमेश कांबळे, स्टार महाराष्ट्र न्यूज, मावळ।